बघितलेलं बर. तर हाय गाईज, आम्ही आलोय शिवनेरीला. तर आजचा व्लॉग हा शिवनेरीचा आहे. तर माझ्यासोबत माझा भाऊ अश्विन मारकड, माझा मित्र यश टाले आणि माझी बहीण, जिला मी ताई म्हणतो, तिचं नाव प्राची मारकड. माझी बहीण जिचं नाव सानवी मारकड आहे आणि माझे मम्मी पप्पा. तर आजचा व्लॉग जरा थोडा खास असणार आहे. आज आपण थोडं काहीतरी शिकूयात, शिवनेरी बघूयात. तुम्हाला मी आज पूर्ण व्ह्यू दाखवतो कसं असतं शिवनेरीवरती. तर चला. तर ही माझी बहीण ताई, हा मित्र यश, हा ही सानवी, हा अश्विन मारकड जो थोडा रुसलाय आता. थोडी त्याची आम्ही गंमत केली आहे. आणि ते माझे मम्मी पप्पा आहेत, पुढे चलतात ते. हे बघा हा रुसका. काय नाही, आपण ब्लर करून टाकू. आणि आता दाखवतो व्ह्यू. इथं थोडा व्ह्यू खराब आहे. आपण डायरेक्ट भेटूयात शिवनेरीवरती. बाय बाय. तर आम्ही आता वाटेवरती आहेत आणि मी तुम्हाला काही काही अशा गोष्टी दाखवतो ज्या या गडावर दिसू शकतात, म्हणजे प्राणी पक्षी वगैरे. चला तुम्हाला दाखवतो. हा वरती स्पॉट आहे बसायसाठी. आपण आपल्या फॅमिलीसोबत बसू शकतो एकदम मस्तपैकी. आणि इथं खालच्या साईडला काहीतरी आहे जे मला माहित नाही. त्याला टाकी म्हणतात, टाकी. हां ठीक आहे, ठीक. काही त्यांच्याकडे टाक्या नव्हत्या पहिल्या काळी, म्हणून त्यांनी असे दगडामध्येच टाक्या बनवलेले, त्याच्यात पाणी साठा. तर तुम्हाला चला पुढे दाखवतो मी आता जे महाराजांच्या काळात. आता तुम्हाला दाखवतो. तर या गडाची जी खास बात आहे ती आहे ह्या शिवनेरी किल्ल्यावरती श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. हे शिवनेरी किल्ला जुन्नर इथं काय म्हणू शकतो आपण आहे, स्थित आहे. चला तुम्हाला आता दाखवतो मी. हा मला जरा भीती वाटते, पहिला व्लॉग आहे म्हणून, पण काय नाही, आपण कव्हर करूयात. चला. हे काहीतरी माझा भाऊ सांगतोय तुम्हाला. बघा त्यांच्या काळात किती मस्त मंदिर बांधलेलं आहे. हे मंदिर त्यांच्या जन्माच्या वेळेसचं मंदिर आहे. चला हे तुम्हाला मंदिर मी दाखवतो. मला माहित नाही कशाचं मंदिर आहे. चला. पहिल्यांदाच म्हणजे पुढे दाखवतो. तर जसं की आपल्याला दिसते, हे जिजाऊ माता व शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. हा व्ह्यू एकदम खतरनाक असा. एकदा पाय पडून घेतो मी आणि करूयात ब्लॉगला कंटिन्यू. तर बघू शकता तुम्ही, आपल्या आजकालच्या काळासारख्या मशनी नव्हत्या तरी त्यांनी किती सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. तरी ते असं नव्हतं पहिले, त्याला आता दुरुस्ती केली आहे. तरी बघू शकता तुम्ही कसलं भारी बांधले. आता दुसरा स्पॉट म्हणजे शिवाजी तो मेन स्पॉट जो तिथं तुम्हाला दिसतोय ना, तिथं आपण आपल्याला बघायला भेटतं एक शिवाजी महाराजांचा पाळणा आहे. आणि वरती आपण काय त्यांचं जे झोपायची जागा होती ती आहे. आणि मी तुम्हाला अजून एक काहीतरी दाखवतो. ह्या साईडला हे जे आहे हे काहीतरी आहे, पण माहीत नाही तिथं. आणि थोडा उशीर झाला आहे म्हणून आम्ही जाणार नाही तिथं. तर जाऊ द्या, आपण डायरेक्ट मेन स्पॉटवर जाऊया. चला. काही काही जागेवर बघू शकतात थोडं डिस्ट्रॅक्शन झालेलं आहे, पण काही काही जागे अजून पण नीट आहेत. तर आपल्याला आता तिथं जायचं आहे. चला. स्पॉट आहे आणि इथं माहिती दिली आहे. हात काढ दीदी. ह्या जागेचं नाव शिव जन्मस्थान. बघा ते किती बांधले. चला आतमध्ये जाऊ. आपण डायरेक्ट आता पाळणा दाखवतो तुम्हाला. पाळणाच आहे इथं. चला इथं एकदा बूट काढतो आम्ही.
चला शिवाजी महाराज त्या मंदिराचा लुक इथनं बघा कसा वाटतो. थोडंसं इथं डिस्ट्रक्शन आहे, मंदिर दिसतच नाही म्हणजे. चला आतमध्ये चला. नाही थांबा एक मिनटं. हां आता दिसतंय तिथे तुम्हाला मंदिर दिसतंय, तिथं आपण आत्ताच जाऊन आलो. चला आता आतमध्ये. हे काही पडले. आता हा आहे शिवनेरी महाराजांचा. ते तुम्ही बघू शकता. पाळणा आहे थोडं ब्लर दिसतं आणि ही मूर्ती थोडं ब्लर दिसते. चला वरती. अंधार इथं खूपच. इथं थोडं गड. इथं फोटोशूट स्पॉट आहे. आणि इथून बघू शकता तुम्ही खालच्या एकदम व्ह्यू. घर बघा कसला भारी व्ह्यू आहे. असं थोडं इथं ह्या साईडला छोटासा एरिया आहे, पण जे काम केलंय ते एकदम खतरनाक केलेलं आहे. एकदम कडक. चला इथून खाली आपण एकदा त्या साईडला पण जाऊयात. चला आत्ताच फोटो काढलेत. आपण डायरेक्ट त्या साईडला जाऊयात आता, पण पहिले शूज वगैरे घालूयात आणि मग जाऊ. चला आता आपण जाऊयात. ही तर पाण्याची टाकी आहे आणि त्या साईडला एक मंदिर आहे, माहित नाही कशाचं आहे. चला आता थोडं पुढच्या साईडला काय बघूयात. टाकी वगैरे दाखवलं मी. ह्या गोष्टीला काय म्हणतात हे आम्हाला माहीत नाही आहेत. ज्याला माहिती आहे ना तो कॉमेंटमध्ये सांगा ह्याला काय म्हणतात. आणि ती एक तर आम्ही आधी पण बोललो होतो की ती गोष्ट आम्हाला माहीत नाही, ते पण सांगा आम्हाला कॉमेंटमध्ये. मला थोडा दम लागला आता. आणि बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्या ना तो माझा भावाने सांगितलं बघ, त्याला जास्त नॉलेज आहे या गोष्टीमधलं. काय काय जागेचं नाही. थांबा चला माझ्यासोबत चला. त्याचं नाव काय आपण ते बघूयात. तिथं लिहिलेलं आहे आपल्याला प्रत्येक जागेवरती त्याची माहिती लिहिलेली आहे. चला बघ ह्याचं नाव बदामी टाकी. नाही माहिती आम्हाला काय असतं हे जे लिहिलंय. असं बदाम आकाराचं टाकी बघ की. हा वाटते, पण हे वाचून मला सांगा की ह्याचा अर्थ काय होतो. कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला कधी विसरू नका. चला तर भाऊ म्हणतो की त्या साईडला भुयारी मार्ग पण आहे. बाकी सगळं तर आपण कव्हर केलंच. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थोड्या दिवसात रायगडला जाणार आहे, तर तो बी व्हिडिओ नक्की बघा. हा नको पण आता बोललंय तिथं बघू शकता तुम्ही. बोललं पण आहे. हे दोघीले आळशी आहेत. ह्यालाही मागून आल्यात. चलणं होत नाही त्यांना. हा चलणं होत नाही आणि झोपीचा गोळा खात कचरा आमच्याकडे दिलाय. खायचं पण तुलाच होतं ना. पण इथं कचरा टाकायला नाही सांगितलेले, त्याच्यामुळं कचरा आम्हाला खाली घेऊन जावं लागणार आहे. आम्ही आमचा कचरा पिशवीत घेऊन चाललोय. आणि तर तुम्ही बी इथं आल्यावर कचरा सोबत घेऊन जा. इथं स्वच्छता राखा. तर मला एक प्रश्न पडलाय. पुढच्या वेळेस आपण रायगडला जाणार तर ह्यांचा हाल काय होईल ते मी नाही सांगू शकत. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.